एक दिसू दे, मतभेद नसू दे. म्हणणाऱ्या राष्ट्रसंतांच्या देशात हे संविधान माझ्या बाबासाहेबांची देण आहे. हे महाराष्ट्र राज्य महाशिवरायांची देण आहे. आम्ही अल्पसंख्याक असलो तरी या देशाच्या प्रगतीत आमच्या देखील वाटचाल आहे. जातीच्या नावावर माणूस माणसाला चिरडत आहे, धर्माच्या नावावर सत्ता मिळवून पाहत आहे. अशा विचारशून्य आणि धर्मांतर देशात मला तरी राहायचं नाही. धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. मित्रांनो, युवा आपला खूप मोठा वोटिंग बँक, त्यांना नाराज करून चालणार नाही. ह्यावेळेस बेरोजगाराने बेजार असेल युवाला तुम्ही आमिष द्या. ह्यावेळेस आमच्याच पक्षाला निवडून द्या. थांबलेली प्राध्यापक भरती, बेरोजगारीचे प्रश्न, महागाईचे प्रश्न हे पुन्हा ताकदीने सोडत आहे. तोपर्यंत धीर धरा म्हणा. कोणाला सगळ्यांना आश्वासन द्या, कोणालाही नाराज करू नका आणि जे जसं चाललंय तसं चालू द्या आणि कामाला लागा. बघितलं मित्रांनो, नोकरी ही मंत्र्यांच्या खिशातला ऐवज आहे. तो परिसुशिक्षितांचा पदक पडेल याची काही हरकत नाही. म्हणून तरुणांनी व्यवसायाला उपजीविकेचे साधन न बनवता राष्ट्रपिता म्हणायचे. शेतीला पूरक असे अनेक व्यवसाय जसे शेळी पालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय. म्हणून शहरी आणि ग्रामीण भागातील तरुणांनी याकडे लक्ष द्यायला हवं. मात्र आजचा तरुण आपल्या आई वडिलांची कमाई दलालात देऊन प्रतीक्षित राहतो आणि आपला विवेक अशा अडाणी मंत्र्यांच्या आश्वासनावर गहाण ठेवतो. अशा अविचारी देशात मला राहायचं. देशातून अंधश्रद्धा स्वच्छतेचे नमूद माझ्या ग्रामीण भागातील लोकांना कळावं म्हणून मी माझ्या पंढरपुरात जाऊन त्या पांडुरंगाचे दर्शन घेतले. कसं राहावं, कसं वागावं, मान करू नका रे बाबा. आई बाबांचा आदर राखा रे बाबा. कडच्या आई बाबांना नातेवाईकांचा मान सन्मान ना बाबा. तरी आजचा युवा याच्या विपरीत वागत आहे. का असं विपरीत वागत आहे? स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लाखो वीरांनी आपली प्राणाची हाती दिली, तर मात्र आजचा तरुण करीत काय आहे? ग्रामीण भागातील तरुण नोकरीसाठी शहराकडे चाललाय, तर शहरातील उच्च शिक्षित तरुण देश सोडून चाललाय. यासाठी आम्ही स्वातंत्र्याचं स्वप्न घेतले. आमच्या बलिदानाने जागा या देशात राहायच्या नाही म्हणण्यापेक्षा या देशाला राहण्याजोगा बनवा. खरंच आम्ही चुकलो. आजचा तरुणच भारत देशाचा भविष्य आहे. यासाठीच महापुरुषांनी बलिदान दिले नव्हते. त्याचे बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचे नाही. यापुढे आम्ही असं होऊ देणार नाही. महापुरुषांचे विचार फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करण्यापुरत्याच मर्यादित राहू देणार नाही. त्यांच्या विचारांची अवहेलना होत आहे असं आम्ही होऊ देणार नाही. यापुढे एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यापुढे स्त्रियांवर अत्याचार होणार नाही. आता एकही विचारवंतांची हत्या होणार नाही. नोकरी नाही तर व्यवसायाकडे पळूपट दलालाचं मागे फिरणार. आता एकही संविधानाच्या प्रती जाणल्या जाणार नाही. आता कुठेही बॉम्बस्फोट होणार नाही. आता एकही परकीय वस्तूंचा आम्ही गैरवापर करणार नाही. आता कोणीही भारत देश सोडून जाणार नाही. हम सब एक है.